त्याला तर मिळत नाही म्हणे निधी, त्याच्यामुळे काम होत आमच्याच गल्ल्यांना मिळत नाही का मग बाकीच्या गल्ल्यांना मिळतो का? ऐकून घ्या. आता तुमचं झालं ना बोला. बोलणं. तुमच्या भावनाशी आम्ही सहमत आहे. रस्ते झाले पाहिजे ताई, बरोबर आहे. हो. तुम्ही भेटले मला, बरेच लोक आले, मी आलो सर्व ठिकाणी, आणि तुमच्यापेक्षा आम्ही 100% आता मी 8 दिवसात डिप्युटी मीटिंग झाली ना, त्याच्यात सुद्धा आम्ही बोललो हा विषय. आलं का लक्षात? आता याच्यात जे हा जो रस्ता आहे ना, तर याच्या 2 गोष्टी पहिले समजून घ्या. जर टेक्निकल कोणी आपण समजत असाल, याच्यात पहिला जे आर निघाला 100 कोटीचा, त्याच्यात काही रस्ते आपले मंजूर आहे, बरोबर आहे. हे जे रस्ते आहे दुसऱ्या जी आर मध्ये, आणि त्याच्यात तो पहिला जो ठेकेदार आहे ना, तो कामं करत नाही त्याच्यामध्ये 100 कोटीचे. आलं का लक्षात? आता त्याचं काय झालेलं आहे, ती एकच कामं एकाच व्यक्तीने घेतले 100 कोटीचे. ऐकून घ्या टेक्निकल. त्याच्यामुळे आता त्याचं असं म्हणजे 100 कोटीचे कामं आता त्यांनी घेतले, त्याच्या घरी कोणी गेलं नव्हतं घ्यायला का तू घ्या असं, बरोबर आहे. आणि असं शासनाचं आहे रे, तुम्ही जे सांगताय पेमेंट नाही, असं तुमच्या टेंडरमध्ये क्रॉस आहे का की तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे दिल्यावरच काम करायचं तुम्ही? नाही हे जाऊ द्या ना, तो त्यांचं जाऊ द्या. तुमच्या टेंडर ऐकून घ्या ना, आता बोलताय ना, तुमच्या टेंडर क्रॉस आहे का की बा गव्हर्नमेंट पैसे देईल तेव्हा तुम्ही काम करणार, असं आहे का टेंडरमध्ये? मग तसं तुम्ही त्याला नोटीस द्या. त्याला जर करत नसेल तर रद्द करा, दुसऱ्याला टेंडर काढा. हे मीटिंगमध्ये ठरलंय की नाही आपलं, की बा जो करत नसेल त्याचे कामं रद्द करा. आता लोकांशी आम्ही सफर व्हायचे का? तुमच्या चुकामुळे आम्ही सफर व्हायचं का? याला माझे हात जोडून, मावशी ऐकून, सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुमचे रस्ते होतील. ऐकून घ्या, त्याचा जे आर निघालेला आहे. तुम्ही तुमच्या सिव्हिलमध्ये जर कोणाला कळत असेल ना, त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला धावतो. तुम्ही लागल्यास आता सोमवारी तुम्ही कोणी 4-5 लोक आपण कलेक्टरकडे जाऊ, 10 लोक तुम्ही चला.